प्रकृती कशी आहे, त्रिगुणात्मक आहे. शरीर तमोगुण असारे, प्राण कर्मेंद्रिय रजोगुण असारे, ज्ञानेंद्रिय अंतकरण सात्विक असारे, आणि तुम्ही आत्ता इथं निर्गुण हे सहा. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, तिथले संपूर्ण माझ्या हाती का ठेवले आपले खिशामध्ये. लई पारदर्शी परमार्थ हो. ह्याच्यात बिलकुल एक केस सुद्धा जमत नाही, खपतच नाही. डोळ्यामध्ये कचरा गेलेला खपतो का? सल 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 सल. तसं परमार्थामध्ये बिलकुल खोटं जमत नाही, अजिबात नाही. बेदुनी चार गणित येते, नाही तर उघडकीला पडते. म्हणून तुम्ही निर्गुण परमात्मा आहात. आपण ना जातीचे, न कुळाचे, न वंशाचे, न कशाचे. आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत. नाही नाही, देवच आहोत. कारण त्रिगुण असार निर्गुण हे सार, हे आता इथं तुम्ही कोण आहेत? निर्गुण परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहेत. इतकंच नाही, आणि ते माझे गुरु मी त्याचा शिष्य असं बी नाही बरं का. बरं, ते माझे मोठे भाऊ मी त्याचा लहान भाऊ असं बी नाहीये. मग ते बी निर्गुण आणि मी बी निर्गुण, मग दोन निर्गुण झाले ना. ते म्हणे तसं नाही, निर्गुण दोन नसते, ते एकच असते. दिसायला दोन आहे, असायला दो जिस्म एक जान. याला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याला काय सोपं आहे हो, अर्धनारी नटेश्वर. ते शब्द बदलले की तिकडे तिकडे अर्थकारे राहे हो, अर्थकारे राहे. अर्थाकारे राहे. वर्ड्स आर नॉट द थिंग्स. शब्द म्हणजे वस्तू नाही, पण शब्दाशिवाय वस्तूचं ज्ञान होत नाही. शब्द असून, म्हणून निर्गुण शब्द उच्चारल्या बरोबर असलेल्या वस्तूवर लक्ष जातं. जसं पाणी म्हटल्यानंतर आता आहे का पाणी, पण पाणी शब्दाने काय केलं? त्या वस्तूचं ज्ञान करून दिलं आहे ना. फूल गुलाबाचं आता नाहीये, पण वस्तूनं त्या शब्दानं वस्तूचं ज्ञान करून दिलं. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात की शब्द शक्तेर अचिंत्यत्वात् शब्दात एव अपरोक्षभिः. शब्द काय करतो? जवळ असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतो आणि दूर देशात असलेल्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराचे राशी. म्हणून हे सुद्धा शब्दच आहे, पण याचं तुम्ही काय करा, इंद्रियाला सवय लावा. आतापासूनच काय करायचं? उठता बसताना राम 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 राम, विठ्ठल 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 म्हणायचं. आता ती म्हणे महाराज आम्हाला असं साधं जमत नाही. मग मी म्हणलं कसं? ती म्हणे आमचं असं आहे. मी म्हणलं कसं आहे? ती म्हणे की ती चिकून भांड आलं, ती हुकलं तर मी हसतो म्हणे, आणि मी फेकलेलं तिला लागलं की मी हस, आणि हुकलं की ती हसत. मी म्हणलं बाप्पा आपलंच बरं आहे, नुसतं वादा बोलण्यातच यायचं तर ठोकम पट्टीच आहे म्हणलं. हो ना राव, आपलं नुसतं बोलाबोली तर धकायला लागलं. म्हणून म्हणलं सगळ्याच्या घरी मातीच्या चुली येतात. हो ना, हो, कशाला बडाय मारायचं? मग सगळ्याच्या घरी कसे सारखंच येतं. म्हणले मग कसं लईच भांडायचं नाद आहे ना. भांडायचं असू द्या ना, या मायचा विठ्ठल, या बापाचा विठ्ठल, या मायचा विठ्ठल, या बापाचा विठ्ठल असं म्हण. विठ्ठल म्हण, शिवी दी पण विठ्ठल म्हणून दी ना. का सवय लागन ना विठ्ठल म्हणायची. लई सवय म्हणे शिव्या द्यायची. अरे मग विठ्ठल म्हण ना. इंद्रियाला वळण पडिले वळण, इंद्रिया सकळ भावतो निरा. म्हणून तो भाव वेगळा, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आणि म्हणून मरते समयी त्यानं नारायण म्हणून हाक मारली. अजा मेळा पाप राशी, तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.
आणि शेवटच्या वेळेस तिथं सुद्धा दोघांमध्ये युक्तिवाद झाला. विष्णुदूतही आले आणि यमदूतही आले. आपला किती वेळ झाला? आता चलन आपलं हो ओके, एक 5 मिनिट. हो, अजून एक गोष्ट सांगायची. आता सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे, कारण संस्थांना दिलेल्या वेळामध्ये आपल्याला हे चिंतन पूर्ण करायचं आहे. अभंग आहे, अभंगाची खोली आहे, समुद्र आहे. सगळा अर्थ असाच आहे असा नाही, परंतु त्याच्यातून आपण काय घेतलेलं आहे, एक कपभर लोटकभर पाणी घेतलेलं आहे, तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. परंतु एक आनंदाची बातमी म्हणजे आता सावता महाराजांचं महात्म्य हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं सार्थ सावता महात्म्य हा ग्रंथ लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, कारण सोपान महाराज केकते गुरुजी आंबा हे आता त्यांचं तपासणी चालू आहे. 2 महिन्यामध्ये DTP वगैरे सगळं प्रसिद्ध होऊन येईन. आपल्या घराघरामध्ये सावता सार्थ सावता महात्म्य हा ग्रंथ राहणार आहे आणि आपल्याला एक नियोजन करायचं आहे. प्रत्येक गावामध्ये एका दिवशी 2 अध्यायाचं पारण करायचं. संत शिरोमणी सावता महात्म्य, सार्थ सावता महात्म्य असे 10 दिवस पारायण करायचे. 14 अध्याय संपले की तिथं काल्याचं कीर्तन करायचं, असं पुढं चालायचं आणि एक महापारायण सोहळा करायचा पुढं परतूरला, कारण इथं साधू संत येणार आहेत आणि सगळ्यांच्या नियोजनाखाली सगळ्यांचे कॉन्टॅक्ट करून ती सगळ्यांना वेळोवेळी कळवण्यात येईल असं नियोजन आपण करणार आहोत. त्यांनी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, मदत करावी ही सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. आणि सावता महाराजांनी सांगितलेलं सूत्र सांगतो आणि सेवेला पूर्ण मिळावं. इको वाढवा मागली कुठे गेले, हे गेले का, झोप लागली. तर सावता महाराजांनी शेती करत असताना शेतकऱ्यांना सांगितले 2 सूत्र आहे बरं का, ध्यानात घ्या.